आणि माझी पत्नी 31 डिसेंबर 2023 या दिवशी एका विशेष धम्म यात्रेवर निघालो होतो। थंडी एवढी होती की त्यापासून वाचविण्यासाठी गरम कपड्याशिवाय पर्याय नव्हता। तरी पण मनात एकच ध्यास होता की जिथे बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले त्या पवित्र भूमीवर नतमस्तक व्हायचं होतं। आणि म्हणूनच आमचा प्रवास सुरू झाला कुशीनगरकडे। कुशीनगर हे उत्तर प्रदेशातील एक ऐतिहासिक व पवित्र स्थान। इथेच जगाच्या कल्याणासाठी जन्मलेले तथागत गौतम बुद्धांनी आपले शेवटचे उपदेश दिले आणि इथेच त्यांनी महापरिनिर्वाण स्वीकारले। ही भूमी केवळ माती नाही, तर इथे प्रत्येक कणात शांततेची अनुभूती आहे आणि हवेतच एक गूढ अध्यात्म दरवळतं। महापरिनिर्वाण मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते। इथे आहे भगवान बुद्धांची झोपलेली 20 फूट लांबीची प्रतिमा। ती केवळ मूर्ती नाही, ती एक ध्यानमग्न अवस्था आहे। जणू जगाचा निरोप घेत बुद्ध अंतिम ध्यानात विलीन होत आहे। ते शांत डोळे, चेहऱ्यावर समाधान आणि शरीराची विश्रांतीची मुद्रा पाहणाऱ्याच्या मनातही शांती निर्माण करते। त्या प्रतिमेसमोर आम्ही शांतपणे बसलो। मूक संवाद सुरू होता, बुद्ध आणि आत्म्याचा। जणू त्यांच्या मौनातही एक अमर संदेश दडलेला होता। आप दीपो भव, स्वतःचा दीप स्वतः बना। महापरिनिर्वाण मंदिराजवळच आहे प्राचीन बुद्ध स्तूप। या स्तूपाच्या आजूबाजूला इतिहास जिवंत वाटतो। पुन्हा पुन्हा वाटतं इथेच कधीकाळी बुद्ध चालत होते, शिष्यांना उपदेश देत होते। स्तूपाजवळील अशोक स्तंभाचे अवशेष आजही साक्ष देतात की इथे शाश्वत शांतीची शिकवण दिली गेली। या परिसरात फिरताना एक वेगळीच शांतता जाणवते। ना गडबड, ना कोलाहल, फक्त ध्यान, शांतता आणि आत्मिक समाधान। कुशीनगर म्हणजे कुठलाही मोठा महाल नाही, पण ती एक अंतर्मनाला स्पर्श करणारी जागा आहे। स्वतःसाठी, बुद्धासाठी धम्म यात्रेला निघूया। धम्म म्हणजे शांतता, समता आणि आत्मकल्याणाचा मार्ग। पण ही शिकवण फक्त पुस्तकात नको, ती अनुभवायला हवी। आणि त्यासाठीच आवश्यक आहे धम्म यात्रा। तथागत बुद्धांचा जन्म लुंबिनीमध्ये झाला। ते वाढले राजवाड्यात, पण सुखांमध्ये समाधान नव्हतं। बोधगयामध्ये त्यांनी अखेर ज्ञानप्राप्ती केली, माणसाच्या दुःखाचं मूळ ओळखलं आणि मुक्तीचा मार्ग शोधला। सारनाथमध्ये त्यांनी पहिलं धम्मचक्र फिरवलं, 4 आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्ग सांगितला। ते जगभर फिरले, धम्म दिला, समता दिली आणि कुशीनगरमध्ये महापरिनिर्वाण घेत शांततेत विलीन झाले। आज ही स्थळं आपल्याला आठवण करून देतात शोध, त्याग, ज्ञान आणि करुणेची। धम्म यात्रा म्हणजे फक्त प्रवास नाही, ती म्हणजे स्वतःला समजून घेण्याची तीर्थयात्रा। प्रत्येक बुद्ध अनुयायाने आयुष्यात एकदा तरी ही यात्रा केलीच पाहिजे।